अचानक वातावरण असं झालंय. मस्त झोपले होते. अक्षू पण होता घरीच आणि तो म्हटला की मम्मी पाऊस आलाय. म्हटलं लवकर चल वरती. कपडे खूप आहेत आणि पावसापेक्षा जास्त हवा एवढी सुटली होती ना. आम्ही आलोय छतवरती. आता आता एवढी जोरात हवा सुटली होती ना इथे. आणि सगळेजण बघायला गेलेत. आपले आपले कपडे छतवर जे सुकवलेले ते उडलेत की कुठे गेलेत. खरंच खूप दूर दूर गेलेत. आभाळ दाखवते इकडून. आभाळ खूप आलंय खरं तर. आणि वातावरण असं झालंय ना, धुळकट झालंय, धुळकट एवढं. बापरे. चला मी कपडे वगैरे घेऊन जाते खाली आता. वातावरण खराब आहे हे माहिती असताना देखील आम्ही सिद्धेश्वर यात्रेमध्ये फिरण्यासाठी आलो आहोत. आणि महाशिवरात्रीच्या दिवशीपासूनच ही यात्रा खरं तर सुरू होते. आज 8 दिवस होऊन गेले या यात्रेला. म्हटलं चला जाऊनच यावं एकदा. आणि फिरता फिरता आम्ही आलो इथे. बापरे, इथे एवढी गर्दी होती ना हे पाहण्यासाठी. मी म्हणते इथं बसायला याच्यामध्ये कमी आणि पाहण्यासाठी जास्त गर्दीच. कारण हे खूप डेंजर दिसत होतं ते. म्हणजे ते फिरताना पाहून मलाच मळमळत होतं. मी म्हटलं आपल्याला तर हात झुला ठीक आहे बाबा, जो मागे आहे ना त्याच्यात 4च पाळणे असतात बघा, तोच ठीक आहे. मोठ्या याच्यात पण मी बसू नाही शकत, कधीच आत्तापर्यंत बसले नाही. मग फौजी म्हटले तू याच्यात बसतीस का. म्हटलं चला मला काही हरकत नाही. हाऊस तर आपण कुठेही पूर्ण करू शकतो आहे की नाही. मोठा झुला असो किंवा छोटा असो, मी त्याच्यातही बसू शकते. म्हटलं चला. आणि अक्षू बसलाय आता याच्यामध्ये. खरं तर तो बसतोय खरा, पण धाकधूक धाकधूक मलाच होत होतं. आणि तो पण जरासा घाबरलेला आहे. अच्छा, तो मला विचारतोय की मम्मी तुला हँकी देऊ का. कारण इथे गेल्यानंतर पाऊस चालू झाला होता आणि खरंच फजिती झाली. फजिती म्हणजे अशी म्हणजे खूप फजिती नाही झाली, पण जे फिरायचं होतं का यात्रेमध्ये ते राहून गेलं. कारण पावसाने एवढा घोळ घातला. लोक एवढे होते, गर्दी एवढी होती ना की कुठल्याच दुकानामध्ये आम्ही जाऊन थांबू शकत नव्हतो. आणि हे झालं सुरू. बापरे, खरं सांगू का, लिटरली मला असं मळमळत होतं ना. म्हणजे हे पाहून म्हणजे बसणाऱ्यांचीच कमाल आहे त्याच्यामध्ये खरंच. आणि आता थोडंसं पुढं आल्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये थांबलोय. इथे पाऊस येतोय म्हणून. आणि पाऊस जरा बऱ्यापैकीच झाला होता. तर अंबाजोगाई रोडलाच आम्ही तुळजाईमध्ये चाट वगैरे खाल्लं. म्हटलं जेवण वगैरे काही करायचं नाही, कारण एरवी तर हेवीच होते. आज म्हटलं काहीतरी खायचं, चाट वगैरेच. मग आम्ही सर्वांनी चाट वगैरे खाल्ले आणि घराकडे निघालो आहोत. तर असं होतं आमचा आजचा दिवस. म्हणजे आजची यात्रा ही अशी राहिली. जर पाऊस आला नसता ना तर थोडा वेळ आणखी फिरलो असतो आम्ही. पण असं काही हरकत नाही आहे. म्हणतात ना सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि आत्ता जायचं कारण असं की अक्षूला थोडा वेळ होता. सध्या त्याच्या एक्झाम चालू आहेत आणि म्हटलं चला त्यालाही घेऊन जावं, त्यालाही थोडंसं बरं वाटेल म्हणून आज तेवढ्यासाठी आम्ही गेलो.